बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा सुरू झाली। बंगळुरूहून इंडिगोचं पहिलं विमान सकाळी 8 वाजता या विमानतळावर उतरलं, तर हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानानं 8:40 इथून उड्डाण केलं। नवी मुंबईहून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे। मुंबईला विमान पकडण्यासाठी जो त्रास असायचा तो पूर्णतः इथे कमी झालेला आहे। कारण इथून जवळजवळ 2 ते 3 तास ट्रॅव्हलिंग करायला लागायची, ते आता आम्हाला 15 ते 20 मिनिटात ट्रॅव्हलिंग करायला लागणार आहे। आणि मुंबई टू आपला बेंगळूर टू नवी मुंबई हा प्रवास आम्ही 1 तास 20 मिनिटांमध्ये केलेला आहे। खूप छान वाटतंय इथं हा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्याबद्दल। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर असंख्य आव्हानांचा सामना करत या विमानतळाचं काम पूर्ण झालंय। आज पहिल्या दिवशी या विमानतळावरून 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवासी प्रवास करतील। यामध्ये गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद अशा शहरांचा समावेश असेल। वार्षिक 9 कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे। या विमानतळामुळे मुंबई विमानतळाचा भार लक्षणीयरित्या कमी होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या कार्यान्वित होण्याच्या निमित्तानं पूर्वसंध्येला आयोजित 1515 ड्रोन शोच्या माध्यमातून नाविन्य आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम घडला। हे ड्रोन अचूक समन्वयानं फिरत होते आणि त्यांनी विमानतळाची संकल्पना आणि भव्यता यावर आधारित 3D कमळाची फुलं, कमळाच्या आकाराची अंतर्गत रचना, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळ, मुंबईवरून उडणारं विमान, भारताची प्रगती यासारख्या आकर्षक हवाई रचना तयार केल्या। कोल्हापूर